नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। भरलेली मसाला भेंडी बनवणार आहोत। मुलांचे स्कूल सुरू झालेले आहेत। मुलांना रोज डब्याला काय द्यायचं हा विचार पडतो, तर भेंडीची या पद्धतीने भाजी एकदा नक्की बनवून बघा। इथं अर्धा किलो भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि भेंडीचा की नाही पुढचा आणि मागचा भाग की नाही चिरून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मधून भेंडी आपल्याला चिरून घ्यायची आहे। आता इथं भेंडी घेतानाच मी बारीक एकदम कोवळी भेंडी घेतलेली आहे। तुमची जर भेंडी मोठी असेल, तुम्ही मोठी भेंडी आणली असेल ना, तर की नाही एका भेंडीचे 2 भाग करा आणि मधून चिरून घ्या। बघा अशा पद्धतीने मोठ्या साईजची भेंडी आहे तर याला मधून चिरून घेतलेलं आहे आणि एका भेंडीचे की नाही 2 भाग करून घेते मी। 2 ते 3 भाग करून घ्यायचे आहेत। भेंडीची भाजी तर आपण नेहमीच बनवतो, सुकी भाजी, तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही मसाला भेंडी बनवून बघा, खूप छान लागते। तर इथं मसाला बनवण्यासाठी बघा भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, तीळ घेतलेत भाजलेले, भरपूर असं लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व आपल्याला की नाही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे बघा हे सर्व की नाही मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। याचा मसाला बनवणार आहोत आता आपण भेंडीचा। आता इथे बघा यामध्ये की नाही हळद, धना पावडर आणि लाल तिखट आणि काळा मसाला घालणार आहे। तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घालू शकता। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। अगदी कमीत कमी वेळामध्ये की नाही ही भेंडीची भाजी तयार होते। सकाळच्या घाई गडबडीमध्ये की नाही तुम्ही ही भाजी नक्कीच बनवू शकता, खूप पटकन होते। इथं भेंडी आपल्याला तेलात भाजायचीही गरज नाही आहे आणि एकदम बारीक चिरून घ्यायची गरज नाही आहे, अगदी पटकन ही भाजी तयार होते। आता हा मसाला तयार झालेला आहे, यामध्ये की नाही मी आता थोडंसं पाणी घातलेलं आहे बघा आणि हा मसाला आपल्याला असा ओलसर बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून भेंडीमध्ये की नाही छान मसाला भरला जाईल। तर इथे बघा आता या भेंडीमध्ये आपण मसाला भरून घेणार आहोत। सगळ्या लहान मुलांना की नाही भेंडीची भाजी खूप आवडते, पण एकदा तुम्ही या पद्धतीने मसाल्याची भेंडी बनवून बघा, खूप मस्त लागते। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। इथे बघा सर्व भेंडीमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे। आता की नाही लगेच भाजी बनवायला घेऊया आपण। आता गॅसवरती कढई ठेवली आहे, तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण लगेच जिरे मोहरी घालणार आहोत फोडणीला। अगदी साधी आणि सोपी भाजी आहे, कुणालाही सहज जमेल इतकी सोपी ही भेंडीची भाजी आहे आणि खूप छान लागते चवीला। आता लगेच त्याच तेलामध्ये की नाही आपण भरलेली भेंडी घालून घेणार आहोत आणि छान अशी तेलामध्ये 2 ते 3 मिनटं ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे। सगळ्यांना आवडेल, एकदा तुम्ही या पद्धतीने भेंडीची भाजी बनवून बघा, खूप मस्त लागते। आता की नाही यामध्ये थोडंसं मी मीठ घालणार आहे, चवीनुसार थोडंसंच घालायचं आहे, कारण की मसाल्यामध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे, पण थोडंसं भेंडीसाठी आपण थोडंसं मीठ घालणार आहोत। 2 ते 3 चिमूट मीठ घातलेलं आहे मी, खूप जास्त नाही। आणि बारीक गॅसवरती की नाही आपल्याला एक 5 मिनटं ही भेंडी वाफलून घ्यायची आहे बघा। मस्त अशी ही भेंडी आपण वाफलून घेतलेली आहे, खूप मस्त लागते ही भाजी आणि एकदम मोकळी झालेली आहे। बघू शकता बिलकुल ही भेंडी चिकट झालेली नाही आहे। एकदा तुम्ही ही भेंडीची भाजी तुमच्या मुलांना बनवून द्या, मुलं खूप आवडीने ही भेंडीची भाजी खातील। छान अशी आपली ही मसाला भेंडी तयार झालेली आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।